नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 16/3/2024 म्हणजे काल संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, इथं भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज होत आहे. तर टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर, तर ठाणे सिटीचा तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा टोकन नंबर आहे 2237 आणि ॲप्लिकेशन नंबर आहे 1408. तसेच कारागृह पुण्याचं बघू शकतो 5819 हे टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर 3843. तर मित्रांनो, जेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे भरतो तेव्हा आपल्याला एक टोकन नंबर मिळतो. तोच टोकन नंबर घेऊन आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळतो, बरोबर ना. म्हणजे टोकन नंबर म्हणजे मित्रांनो, एक्झाम्पल ठाणेचं बघू शकता तुम्ही 2237 एवढे अर्ज उमेदवारांनी भरलेले आहेत, पण फॉर्म भरलेले आहेत, पण पेमेंट फक्त 1408 उमेदवारांनी केलेलं आहेत. तसेच पुण्याचं पण कारागृहासाठी 5819 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, पण पेमेंट 3843 उमेदवारांनीच केलेलं आहेत. टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबरमध्ये फरक भरपूर आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे मुंबईला भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज होत आहे. टोकन नंबर आता 29,400 काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होतं मित्रांनो, तर आता 32-33,000 गेलेलं असेल. आणि ॲप्लिकेशन म्हणजे जवळपास 21,812 उमेदवारांनीच पेमेंट केलेलं आहे. तर कसं असते, काही प्रॉब्लेम म्हणा तर उमेदवार विचार करतात की नंतर बघू, आपण नंतरनं पेमेंट करू, फक्त फॉर्म भरून ठेवतात, पेमेंट करत नाहीत. ओके, टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबरमध्ये भरपूर फरक आहे, भरपूर उमेदवार कन्फ्यूज होत होते. तर नेक्स्ट आहे नाशिक ग्रामीण. आलं ना लक्षात मित्रांनो तुम्हाला? नाशिक ग्रामीण 584 आणि मुंबई पोलीस शिपाई चालकला 4802. मुंबई पोलीस शिपाई कारागृहासाठी मित्रांनो 5608 अर्ज आलेले आहेत. तर काही उमेदवार म्हणत होते की मुंबईला आतापर्यंत एवढे आले, 32,000 आले, तर तो टोकन नंबर आहे मित्रांनो. तर उमेदवारांचा जो पेमेंट केल्यानंतरच ॲप्लिकेशन नंबर येणार आहे. तर त्या अगोदर मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही ईमेल आय डी चुकलेला आहे, तर काय करायचं आहे? भरपूर उमेदवारांचे मेसेज येत होते, तरी प्रॉब्लेम सिम्पल प्रमाणे तुम्ही सोडू शकता मित्रांनो. 100% वर्क करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, स्क्रीनला टच करा, वर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ बघा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. 100% तुमचा प्रॉब्लेम सुटणारच आहे मित्रांनो. ओके, फॉर्म भरताना ईमेल आय डी भरपूर उमेदवारांचं चुकत आहे, तर तो व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता SRPF 3 घटकची माहिती आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. SRPF 12 हिंगोलीला जवळपास 1580 अर्ज आलेले आहेत आणि SRPF नागपूरला 1992 अर्ज आलेले आहेत. लास्ट घटक आहे SRPF 3 जालना 1396. तर मित्रांनो, हे जेवढे पण आता मी तुम्हाला सांगितलं ना, काल संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान एवढे अर्ज आलेले आहेत. तुम्ही तर फॉर्म भरला असेल तर त्याचा टोकन नंबर किंवा अर्ज क्रमांक मला नक्की सेंड करा मित्रांनो. तर 7020242720 या नंबरला सेंड करा. तर याचा फायदा काय होणार आहे, भरपूर उमेदवार विचारतात. तर अर्ज कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज येत आहे ती माहिती आपल्याला लक्षात येणार आहे मित्रांनो. तर मागच्या वर्षीनुसार यावर्षी फॉर्म फारच कमी येणार आहे. आलं ना लक्षात? तर त्याचं कारण सर्वांना माहीत आहे, आधार कार्ड लिंक असल्यामुळे आपल्याला एकच फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर नक्कीच मला त्याचा फोटो सेंड करा मित्रांनो. आणि अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो. 45,000 प्लस जम्बो पुस्तक. तर सिद्धेश्वर हडबे सरांचा पुस्तक आहे मित्रांनो. केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो. म्हणजे 2004 ते 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका, जवळपास 425 प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे. प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला QR कोड मिळेल मित्रांनो. ते QR कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा, मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती. ओके, तर सिद्धेश्वर हडबे सरांचं 45,000 प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो. मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो.